नमस्कार, आयशाज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगेची सुक्की भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी हा शेवगा बघा कट करून धुवून घेतलेला आहे स्वच्छ. आपण याला शिजवून घ्यायचं आहे, अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. तर यासाठी मी या पातेल्यात बघा पाणी ओतत आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे शेवगा. आता आपण याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे शेवगे शेंग तुरट लागत नाही बघा. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तर चला, तर मग आता आपण ही शेंग अर्धवट शिजवून घ्यायची, जास्त शिजवायची नाही आहे, गिर एकदम. अगदी याचे एकाच 2 भाग होतील असे शिजवून घेऊया आपण. तर ही शेवग्याची शेंग आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, हाडासाठी चांगली आहे. त्यामध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते आपल्याला. अशी ही पौष्टिक शेंग आहे बघा ही शेवग्याची शेंग. याने रक्त पण वाढते आणि फायबर जास्त असल्यामुळे पचन संस्था सुधारते. तसंच रोगप्रतिकार शक्ती पण वाढवते ही शेंग. तर हे बघा, शेवग्याच्या शेंगेची सुक्की भाजी करण्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते बघूया पहिल्यांदा. कांदा घेतलेले आहेत मी इथं 2 बारीक कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून. मीठ, आपलं घरगुती लाल तिखट आहे 2 चमचे. हळद पूड आहे 1 चमचा, छोटा चमचा. आणि हे शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे मी. त्याचप्रमाणे हे जिरे आणि मोहरी आहे 1 चमचा आणि हिंग. चला, तर मग बघूया शेवग्याची शेंग शिजली का आपली. तर बघूया शेंग शिजले का आपण. हे बघा, जशी आपल्याला पाहिजे अशी शेंग शिजलेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि तेल पण टाकलेलं आहे त्यात 1 चमचा, मोठा चमचा. आणि मी त्यात आता तेल गरम झाले की जिरे आणि मोहरी टाकणार आहे. हे बघा, जिरे मोहरी टाकते सगळ्यात पहिल्यांदा. जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचंय. हे बघा, हिंग टाकते मी. आता कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा लालसर झालेला आहे बघा. लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो पण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. बघा, कांदा आणि टोमॅटो दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा आणि टोमॅटो आपला भाजलेला आहे. आता आपण यामध्ये हळद टाकूया. मिक्स करायचं आहे. आता हळद टाकल्यानंतर हे आपण जे लाल तिखट घेतलं होतं, घरगुती लाल तिखट 2 चमचे, ते टाकायचे. ते पण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे बघा, अशा मी ह्या शेंगा या पाण्यातून काढून घेतल्यात. हा स्टॉक तसाच ठेवायचा आहे. आता आपण या शेंगा, नुसते शेंगा उचलून कढईत टाकायचं आणि चांगल्या परतून घ्यायच्यात या कांदा. आता यामध्ये हा जो स्टॉक आहे शेवग्याच्या शेंगेचा, तोच टाकायचा आहे. थोडासा अगदी थोडासा टाकायचं. मिक्स करायचं आहे. मीठ घालायचं याच्यामध्ये.
नंतर आणि मिक्स करून एक 5 मिनिट झाकण द्यायचं आहे त्याच्यावरती. गॅस मिडियम करायचा आहे आणि असं हे झाकण ठेवून द्यायचं आहे आपण आता एक 5 मिनटं. शेंगदाण्याचं कूट जे मी केलं होतं जाडसर ते आपण शेवटी घालणार आहोत. हे बघा, यामधलं पाणी आटलेलं आहे. आता 5 मिनिटांनी मी झाकण काढून बघितलेलं आहे. आता यामध्ये आपण हे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर आवडत नसेल तर तुम्ही लसूण, खोबरे, कोथिंबीर, जिरे याचं वाटण करून घातलं तरीही ही शेंग खूप छान होते. आता मिक्स करूया बघा शेंगदाण्याचं कूट. आता फक्त आपण 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तयार झालेली आपली शेंग आता. हे बघा 2 मिनिटांनी मी बघितले तर आपली शेंग ही तयार झालेली आहे. आता वरती कोथिंबीर घालूया आपण ह्याच्यावरती. मस्त. मेन म्हणजे ही शेवग्याची शेंग मधुमेह नियंत्रणात ठेवते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. खूप पौष्टिक आहे ही शेवग्याची शेंग. हे बघा तयार झाली आपली शेवग्याची शेंग. गॅस बंद करायचा आहे. तर तयार आहे आपली ही शेवग्याच्या शेंगेची सुक्की भाजी. खूप पौष्टिक भाजी आहे ही. तुम्ही या भाजीला भाकरीबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता. तसंच माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तसंच माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज ज्या अपलोड झालेल्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.